नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। सर्वांना एक आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे, ज्याची आपण कितीतरी दिवसापासून प्रतीक्षेमध्ये होता। ती जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरच प्रसिद्ध होणार आहे। त्यामध्ये एकूण जे पद आहेत त्याची आपल्याला माहिती मिळाली आहे। त्यांचा जो सेवा प्रवेश नियम आहे किंवा आकृतीबंध आहे मंजूर पदांचा, तो आपल्यापर्यंत पोहोचला आहे। यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे? तर एएनएम असणार आहे, जेएनएम आहे, स्टाफ नर्स, ज्याला आपण पशुधन पर्यवेक्षकचे पद आहेत, सर्वात मोठी पदाकरिता जे एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ज्याकरिता मुलं आणि मुली दोघांनाही फॉर्म भरता येणार आहे, ज्यांचं 12वी सायन्स आहे ते पात्र राहणार आहेत। त्यासोबत फार्मसी ऑफिसरच्या पण जागा आहेत, ज्यांचा बी फार्म झालेला आहे किंवा एम फार्म आहे, ते विद्यार्थी फॉर्म करिता अप्लाय करू शकतात। त्यासोबतच आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बघू शकता 620 पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती, त्याचे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील विविध पदाकरिता। यापैकी कोणतीही तुम्हाला बॅच तांत्रिक विषयासहित अवेलेबल असणार आहे। यामध्ये पण सेम आहेत, एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स आहे, पशुधन पर्यवेक्षक, फार्मसी ऑफिसर, जी स्पेशल बॅच आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एमपीडब्ल्यू, याला थोडी कॉम्पिटिशन जास्त आहे, कारण क्रायटेरिया जो होता आहे तो 12वी सायन्स आहे, कोणता डिप्लोमा लागणार नाही किंवा कोणताही तुम्हाला एक्सपिरियन्स विचारला नाही। तर या कारणाने तुमचं जे बॅचचे वैशिष्ट्य आहे, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण घेणार आहोत बॅचमध्ये। तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणारे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत। तर बॅच तुम्हाला परचेस करण्याकरिता किंवा येणारी जी कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची जाहिरात आहे त्याकरिता पण ह्या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। याकरिता 9545818303 हा क्रमांक आहे, यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे। ओके, तर आपण आपला जास्त वेळ न घेता पुढचं बघणार आहोत। जे अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे। तर आपल्याला तयारीला पण लागायचं आहे। जी जाहिरात आहे यामध्ये दिल्याप्रमाणे लगेच घेणार आहोत आपण केडीएमसी मध्ये महानौकर भरती होणार आहे आणि ही जी प्रक्रिया आहे टीसीएस कंपनीला याचं टेंडर देण्यात आलेलं आहे। म्हणजेच काय तर टीसीएस कंपनी मार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। आणि ही जी भरती आहे सर्वात मोठी पदभरती होणार आहे 1076 जागेसाठी। किती? 1076 जागेसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये लवकरच जाहिरात प्रसिद्ध होऊन तुमची परीक्षा पण होणार आहे। यामध्ये 1995 म्हणजे आता चालू आहे 2025 म्हणजे 30 वर्षानंतर ही मेगा भरती होणार आहे। यामध्ये तांत्रिक कर्मचारी सह डॉक्टर सह तृतीय चतुर्थी श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचा पण जाहिरातीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर आपण बघूया काय काय दिलेलं आहे यांनी। तर कोणकोणत्या पदाकरिता सुमारे 3000 कोटींची उलाढाल असलेल्या या महानगरपालिकेमध्ये कोकणातील कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर्मचाऱ्यांची वेगाने जी निवृत्ती होत आहे, रिटायरमेंट किंवा जे पद रिक्त आहेत दिवसेंदिवस, त्यामुळे जे मनुष्यबळाअभावी जे कामं आहेत प्रशासकीय कामकाजामध्ये काय येत आहे, दिरंगती येत आहे। त्यामुळेच नव्या आकृती बंधानुसार राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य शासनाकडून 2021 मध्ये 757 कर्मचाऱ्यांसाठी जी पदभरती आहे त्याला मंजुरी देण्यात आली होती। मात्र मागील 4 वर्षाच्या काळात महापालिकेतील 300हून अधिक कर्मचारी रिटायर झालेले आहेत। परंतु मधला जो कालावधी आहे कोरोनाचा पिरियड होता, त्यामुळे ती पदभरती होऊ शकलेली नाही। त्या कारणाने यामुळे प्रशासनाकडून 1076 पदभरती करिता राज्य शासनाकडे मंजुरी करिता ही फाईल पाठवण्यात आली होती। त्यानंतर राज्य शासनामार्फत ही मंजुरी पण मिळालेली आहे, म्हणजे आपल्याकरिता एक पॉझिटिव्ह आहे। 1995 नंतर होणारी पहिलीच महाभरती असून टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर याबाबत नुकतीच जे पालिका आयुक्त आहेत अभिनव गोयल सर यांनी आढावा बैठक घेतली होती। यामध्ये कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची शेवटची पदभरती कधी करण्यात आली होती, तर कधी 1995 मध्ये, आणि ती पण 1000च्या जवळपास ही पदभरती होती। तर शेवटची तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर कित्येक वर्षापासून पदभरती घेण्यात आलेली नव्हती। यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, तर एएनएम आहे, जेएनएमचे पद भरली जाणार आहेत, एमपीडब्ल्यूची पद आहेत, त्यासोबतच महानगरपालिकेमध्ये फार्मसी ऑफिसर लागणार आहेत, पशुधन पर्यवेक्षक आहेत, ओके, आणि ग्रुप डी चे पण आहेत, चालक शिपाई वगैरे सगळे पद या ठिकाणी असणार आहेत। ग्रुप बी ग्रुप ए चे पण डॉक्टर वगैरे सर्व पद भरली जाणार आहेत। परत त्यांनी जे दिलेले आहेत पुढची प्रक्रिया बघणार आहोत आपण। शुक्रवार म्हणजे मागच्या याच महिन्यात 2 मेला ही रोजी आयुक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती, जी रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे। ही परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑनलाईन पद्धतीने जाहिरात प्रसिद्ध करून भरती केली जाणार आहे। परत काय दिलेले, आमिषाला कोणत्याही आमिषाला बळी पडायचं नाहीये, तसं त्यांनी महानगरपालिकेमार्फत प्रसिद्ध केलेलं आहे। प्रसिद्ध होतात नोकरी मिळवण्याचे करिता तुम्हाला कोणी पैसे मागत असेल किंवा ऑनलाईन पद्धतीने निकष तयार केले जाणार असेल, अशा रीतीने नोकरीसाठी अर्ज करून मुलाखत वगैरे असेल
तर या भानगडीमध्ये तुम्ही पडायचं नाही, फसवणुकीला बळी पडायचं नाही असं त्यांनी आवाहन पण केलं जाणार आहे. आणि TCS कंपनी मार्फत जी तुमची जाहिरात आहे त्याकरिता आणि शेवटचे असणारे 2025 मध्ये या कंपनी मार्फत येणाऱ्या नवीन जाहिराती सगळ्या MPC मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर आपल्या जागा पण सांगितलेल्या कोणत्या पदाकरिता आहेत. स्वच्छता निरीक्षक पण आहे, ज्यांचा कोर्स कंप्लीट झाला त्यांना पण या ठिकाणी जे सेवा प्रवेश नियम आलेले आहेत त्यामध्ये तुमचा पदांचा पण समावेश आहे. ठीक आहे. तर आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच विविध बॅचेस आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची नाही, फक्त टेस्ट सिरीजच हवी आहे त्यांच्याकरिता टेस्ट सिरीजच आहे. यामध्ये बघू शकता MPW, TET, अंगणवाडी, ANM, JNM या सर्व बॅचेस ज्या परीक्षा आहेत त्याकरिता आपण टेस्ट सिरीज पण तुमच्याकरिता ऍपमध्ये अवेलेबल करून देत आहोत. अगदी कमी आहे, 200-250 रुपयामध्ये तुम्हाला ई बुक असतील, टेस्ट असतील जॉईन करता येणार आहे. 1 इयर व्हॅलिडिटी असणार आहे. TCS IBPS पॅटर्न नुसार न्यू क्वेश्चन आपण यामध्ये ऍड केलेले आहेत. अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत. विश्लेषण सहित तांत्रिक विषयाच्या विश्लेषण सहित अनालिसिस आपण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांचं केलेलं आहे. तर टेस्ट सिरीज आहेत, ई बुक आहेत किंवा बॅच तुम्ही जॉईन केले सगळे तुम्हाला फीचर्स या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. आणि प्रिंटेड नोट्स पण आहेत. ओके, ज्या विद्यार्थ्यांना प्रिंटेड हवे असतील त्यांनी आपला क्रमांक वगैरे सगळं डिटेल या नंबरवरती पाठवायचं आहे 9545818303. ओके, आणि काय करायचं आहे आता तुमच्याकडे काय राहिलेलं आहे, मेन जाहिरात वगैरे तर येणारच आहे. जाहिरातीची वाट न बघता आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. नेमकं काय वाचायचंय, कोणती पुस्तकं आता रेफर करायचं आहेत, अभ्यासाचं नियोजन कसं करायचं आहे, या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष काळजीपूर्वक द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जाहिरात आल्यानंतर कमी वेळेमध्ये परीक्षा कंडक्ट पण होऊ शकते. त्यामुळे याची सर्वांनी या सूचनेची नोंद घ्यायची आहे. तसेच आपल्याला परीक्षेकरिता किंवा अभ्यासाकरिता ऑल दी बेस्ट. छान अभ्यास करा आणि यावर्षी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जॉईन व्हा. ठीक आहे, थांबूया आपण. आता जे विद्यार्थी लेट जॉईन झाले त्यांनी लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जो आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. थँक्यू.